श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये अधिक मास महात्म्य या ग्रंथामधील अध्याय 8वा श्रवण करणार आहोत. मागील अध्यायामध्ये आपण सुदेव ब्राह्मण आणि गौतमी यांचा पुत्र शुकदेव याला 12 वर्षापर्यंतच आयुष्य आहे असे इथपर्यंतची कथा आपण श्रवण केली. यापुढील कथा आपण अध्याय 8वा यामध्ये श्रवण करणार आहोत. श्रोते हो, तुम्हाला जर आपल्या श्रवणामृत 7 अध्यात्माचे या चॅनलवरील व्हिडिओ श्रवण करायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय ही कमेंट्स करायला विसरू नका. चला तर मग अध्याय पठनाला सुरुवात करूयात. वाल्मिकी ऋषी सांगतात की पुढे सुदेव ब्राह्मण आणि गौतमी यांनी आपल्या हृदयावरती दगड ठेवून नित्यकर्मे करीत दिवस घालवले. पुढे काही दिवसांनी मुलाला 12वे वर्ष लागले. काही दिवस लोटले. सुदेव ब्राह्मण दर्भ आणि समिधा आणण्यासाठी वनात गेले असता शुकदेव आपल्या मित्रांसह एका मोठ्या विहिरीवरती पोहण्यासाठी गेला. सर्वजण विहिरीमध्ये जलक्रीडा करू लागले. मुलांना चुकवण्यासाठी शुकदेव खोल पाण्यामध्ये गेला, पण त्याचा श्वास कोंडला गेला व त्याचे प्राण गेले. त्याचा देह तळाशीच अडकून राहिला. पुष्कळ वेळ झाला तरी शुकदेव वर येईना. त्यामुळेच सर्व मुले घाबरून गेली. ती आक्रोश करीत शुकदेवाच्या घरी गेली व त्याच्या आईला ओरडून सांगू लागली, अहो माई, तुमचा मुलगा शुक पाण्यात बुडाला. गौतमी दुःखाने बेशुद्ध पडली. तेवढ्यात सुदेवही वनातून आले. त्यांनी हंबरडाच फोडला. पुत्राचे प्रेत बाहेर काढण्यात आले. ते मांडीवर घेऊन सुदेव विहिरीच्या काठावर बसून मोठमोठ्याने आक्रोश करू लागला. नाना प्रकारे मुलाच्या आठवणी काढून, त्याच्या सद्गुणांच्या आठवणी काढून, तो कसा रे तू आम्हाला सोडून गेलास आणि विधाता तरी असा निष्ठुर कसा झाला असे म्हणत त्याने एकीकडे सतत श्रीहरीला हाका मारणे चालू केले. त्यावेळी आश्चर्य असे घडले की अकाली पाऊस आला व 1 महिन्यापर्यंत सतत पाऊस पडत होता. सुदेव सर्व भान विसरून अन्नपाणी न घेता पावसात सतत भिजत अपार शोक करत तेथेच बसून देवाचा धावा करत राहिला. योगायोग असा की ज्या महिनाभर पाऊस पडला तो पुरुषोत्तम मास होता. अशा प्रकारे नकळत सुदेवाकडून त्या महिनाभर नाम, उपवास व हरिनाम स्मरण झाले आणि त्यामुळे हरी सुदेवाला प्रसन्न झाले. त्याने त्या मुलाला जिवंत केले आणि त्याला दीर्घायुष्य आहे असे सांगून हरी सुदेवाला म्हणाला, येथे आता तुम्ही पुष्कळ वर्षे सुख भोगाल व पुढील जन्मी तू दृढधन्वा राजा व गौतमी ही तुझी गुणसुंदरी नामक पत्नी होईल. हा तुझा पुत्र शुक पोपटाच्या रूपाने तुला वैराग्याचा उपदेश करील. इत्यादी सर्व भविष्य सांगितले. आपल्या हातून कोणते तप घडले हे अत्यंत आनंदित झालेल्या सुदेवाने विचारले. तेव्हा श्रीहरी आपल्याला ते पुढील अध्यायामध्ये सांगतात. चला तर मग ओवी स्वरूपामध्ये अध्याय 8वा श्रवण करूयात. श्री गणेशाय नमः. सप्तमाध्यायीचे अंती सुदेव पत्नी गौतमी सती शोकग्रस्त सुदेवा प्रति बोध करीती जाहली. पुढे काय वर्तले कौतुक ते वर्णितो ऐका सकळीक. आदि कवी मुनी वाल्मिक दृढ धन्यासी सांगती. राजेश्वर ते सुधे समान गौतमीचे ऐकुनी वचन. सुदेव पावला समाधान शोक संपूर्ण टाकीला. धैर्य धरुनी उठला त्वरित श्रीहरिवरी ठेवले चित. अवश्य भावी ते समस्त तैसेची खचित होईल पै. होणारे ते न चुके काही ऐसा निश्चय केला हृदयी. मग पूर्ववत कार्य सर्व ही सदार करू लागला. ऐसे लोटता काही दिन एकदा तो सुदेव ब्राह्मण समित कुशाद्या हरणा लागून वनासी जाता जाहला. तेच दिनी तयाचे नंदन जलक्रीडार्थ गेला आपण. सवे घेतले वयस्य गण वापिके माझी प्रवेशला. ग्रीष्मकाळीचा उष्माती परमानंदे क्रीडा करीती. परस्परांच्या अंगावृती जळ उडविते कसरे. एकमेकांचे हस्त धरुनी मज्जन करीती तये जीवनी. मत्स्य मगरांपरी पोहनी प्रतिक्षणी घालित. एक पुढे पोहोत पळत दुजे तया धरू धावत. तव तिची बुडोनी अकस्मात पुढच्या सखाली उडावे. वारंवार येऊनी तिरासी लोटून द्यावे एकमेकांसी. मी म्हणून कुदत त्वरेसी अंत घेऊन वर येत. पुन्हा पुन्हा जळी बुडोन परस्परा काढीती शोधून. अगाध निरी स्थिर राहून एकमेका मर्दित. मारू चुकवण्या बुडोनी पळती एक तळी जाओनी लपती.
एक तिरासी अवलंबती आनंद चित्तीन समाये. ऐसे क्रीडती मिळवणी मित्र प्रारब्ध ओढविले विचित्र. सुदैव द्विजाचा तो पुत्र शिथिल गात्र जाहला. मित्र वर्गाचे भय तत्क्षण तया वचळून पळावे म्हणून. आपुला श्वास निरोधून अगाध निधी प्रवेशला. निमिषा माझी गेला तळी तेथे सर्व शक्ती लोपली. सकळ अंगे विकळ झाली पुढे उपाय चालेना. उदरा माझी शिरले पाणी तत्काळ प्राण गेला निघोनी. कलेवर जड होनी तळीच लागून राहिले. बहुत वेळ झाला तरी शुकदेव आला नाही वरी. ऐसे पाहुनी ते अवसरी वयस्य अंतरी घाबरले. आणि महाशब्दे आक्रोशत धावत आले गौतमी प्रत. म्हणे गे माये तव सूत वापिका जळात बुडाला. ती वज्राईसी कठोरवाणी कर्णा माझी पडता क्षणी. हा पुत्रा म्हणून ब्रह्मणी निश्चेष्ट पडली धरणीस. तुतुक्यातची सुदेव ब्राह्मण श्वाश्रमा आला वनातून. पुत्राचे ऐकून मरणोन्मुख जाहला. विछिन्न मूल द्रुमापरी अवचित पडला भूमीवरी. पुनश्च मूर्छा सावरुनी सत्वरी दंपती उठली उभयंता. पुत्रा हाक फोडित धावत गेली वापिके प्रत. तव पुत्राचे फुगोनी प्रेत तरंगत वर आले. तयासी लागवेगे काढूनी आलिंगले घट्ट धरोनी. नंतर स्वांकावरी घेऊनी मुख चुंबित पुन्हा हस्ते कुरवाळीत वदन वारंवार पाहती निहाळून. रडता कंठ दाटून सुदेव वचन बोलत. म्हणे गावत सातान्या बाळा सत्वर उठ वेल्लाळा. मजशी बोलूनी शुभ बोला दुःख निरसी सकळीक. नेत्र उघडून या मज पाही मना लागी आनंद देई. तुझ विना मी उभयंताही परदेशी आता जाहलो. आम्हा वृद्धासी टाकून जाणे योग्य नव्हे तुझ कारणे. तुझ वाचू नामचे जिने व्यर्थ जाण गुणवंता. बाहे तुझे मित्र समस्त पाचारिती अभ्यासार्थ. उपाध्याय ही अध्यापनार्थ हा कमारी तो पाहे हा. तू सर्व गुण निधान बाळ आता व्यर्थ न दवडी काळ. निजून झाडी वाळ वेळ उठ सत्वरी. तुझ टाकून मी जात नाही आम्हा गृहाचे प्रयोजन काही. तुझ विना आता गृह सर्वही शून्य वनापरी झाले. वणीही मी न करी गमन तयाचे काय प्रयोजन. तुझ विना आता आम्हा लागून प्रिय नाही काहीच. आजपर्यंत म्या कदाही निंद्य कर्म नाचरिले काही. ब्रह्महत्या महापापही केले नसे साचार. ऐसे असता माझे नंदन आज का हा पावला निधन. कोणत्या कर्म विपाकाचे न दुःख दारुण पातले. अहो विधात्या हे काय केले मृत्यूपत्र धन कोठे नेले. याने तुझला मोठे चांगले फळ मिळाले काय सांग. अरे मी वृद्ध अतिदीन माझा एकुलता एकची नयन. तोही त्वाबळेची आकर्षून नाहीसा केला निर्दया. आम्ही दंपती अति निर्धन आमुचा बाळ तोची एक धन. तया हरिता तुझ लागून लज्जा कैसी वाटेना. तू सर्वत्र सोनी सदय मजवर का झालासी निर्दय. विपरीत माझे भाग्य ध्येय म्हणून ऐसा वर्ततसी की. आता माझे बाळा लागून शोधित हिंडू कोठे म्हणून. तान्या तुझे चारू लोचन वदन कोठे दिसेल रे. पर्जन्यापासून जळ मिळते भूमी प्रसवते धान्याते. पर्वत नाना रत्न जातीते सागरी मोत्ये सापडती. परिमृत्यू पुत्र मिळेल जेथ ऐसे स्थान नाहीच दिसत. पुत्रावाने दुर्लभ अवस्था ब्रह्मांडी नसे काहीही. ज्याचे शरीरा लिंगून हृदयगत ताप जाईल पूर्ण. तय माझे बाळाचे वदन मजला कोठे दिसेल. बाबत सातान्या दया करी एक वार काही बोल सत्वरी. ही तव माता कुररी परी अति विलाप करीतसे. येसी पाहुनी भेल्लाळा दया येईना कैसी तुझला. न कथिता मात्या पित्याला कधीही कोठे न गेलासी. आजी तू आम्हा पुसल्या विन कोठे केलेसी दीर्घ प्रयाण. आता मधुर वेदाध्ययन श्रवण करू कोणाचे. वत्सामी निष्ठुर दारुण तुझ लागी स्मरत असून. माझे हृदय कठीण म्हणून फुटून प्राण जाईना. धन्य धन्य तो दशरथ राव वनासी जाता श्रीधर राव. जेने आपले त्यागुणी वैभव प्राणही तत्काळ सोडिला. तयाचे किती धन्य पण धिक्कार सोमज लागून. प्रत्यक्ष पाहुणी सुताचे मरण जोपी अद्यापी वाचलो. मी दुर्भागी हीन केवळ मज भाजितो शोकानळ. आता किती करू तळमळ सर्वांग विकळ जाहले. हे देव देवा अनाथ नाथा दिनानुकंपीन रमाकांता. वैकुंठेशा तुझे विनाता नाहीच त्राता कोणीही. तरी धावगा श्रीहरी मज दिना ते रक्षी सत्वरी. पुत्र शोकानळांतरी मज निर्धारी जाळीत आहे. मज समान ह्या त्रिभुवनी शट होणार नाहीच कोण. भगवद्वाक्या ते उल्लंघोनी
दुराशा धरली म्या, हे मी अनुचित केले पहिले, अदृष्टी जे नसे लिहिले, तदर्थ इच्छा करिता बळे, कोणासी ते लाभेल. एवं रीती तो विप्र बहुत, विलाप करी पत्नी सहित, तव नभा माझी अकस्मात, अकाल जलद पातला, झाकोळला चंडक किरण, गर्जना होय अति दारुण, चपळा पडत कडकडून, दिगंतरे कोण दाटली, खरस्पर्श सुटला वात, पर्वतही तेने कापत, महावृक्षांमळून पडत, जीव समस्त घाबरले, एक महिन्यापर्यंत जाण, बलाहक वर्षला दारुण, धरित्री मंडळ संपूर्ण, जळ परिपूर्ण जाहले, ऐसा पर्जन्य पडला सतत, परिसुदेवासी नाही विदित, पुत्र शोकानळे अत्यंत, तापोनी भ्रमिष्ट जाहला, दिवस उगवे मावळे केव्हा, तेही नाही समजले तेव्हा, शोक करिता करिता आघवा, मास गेला निगोनिया, पुन्हा पुन्हा ऐसे वदत, खानपानही सोडले समस्त, विलाप करिता पर्जन्यात, भिजत मास लोटला जो, तो हरीचा प्रिय परम, मास होता पुरुषोत्तम, नेणूनही तयाचे उत्तम, सेवन घडले साहजिक, प्रभात काली अभ्रस्नान, आणि नित्य घडले उपोषण, तेने भगवान सुप्रसन्न, होऊन प्रकट जाहला, नवनीरद श्याम शरीर, पीतांबर द्विभुज मुरलीधर, वनमाला भूषित सुंदर, उभे पुढा राहिला, तव ओसरला सर्व पर्जन्य, विप्रे देखिला भगवान, अंकीचे पुत्र प्रेत तत्क्षण, मेदिनीवरी ठेविले, आणि पत्नी सहित आनंदेसी, दंडवत नमन केले तयासी, श्रीहरीच शरणामासी, ऐसे मानसी चिंतित, जोडून या उभय पाणी, पुढे उभा राहिला जनी, भगवान कैवल्यदानी, तया लागुनी बोलत, सुदेवा तू भाग्यमान, आणि धन्य धन्य आहेसी जान, तव भाग्याचे कराया वर्णन, त्रिलोकी कोण समर्थ, वत्सा आता तुझ लागून, भविष्य सांगतो करी श्रवण, 12 सहस्र वर्षे पूर्ण, हा तव पुत्र वाचेल, इतः पर तुझला सतत, पुत्र सुख होईल खचित, प्रसन्न होऊनी म्या सांप्रत, तुझ हा सूत विद्धिधलासे, तव पुत्र सुख विलोकून, सस्पृह होतील देवादिजन, हट प्राप्त पुत्रापासून, सुख नवे हे खरेची, परिस्वय वैनते याने, हा सूत दिला तुझ कारणे, म्हणून तू पुत्रवानपणे सर्व प्रसिद्ध होशील, आणि मी होनी प्रसन्न, सुचिर स्थापिला तव नंदन, आता द्विजा हा तुझ लागून, सदा सुगद होईल, ह्या तव पुत्रासह सतत, गार्यस्त सुख भोगोनी येत, अंती स्वय ब्रह्मलोकाव्रत, अनायासे पावनिया, दिव्य सहस्र वर्षे तेथे भोगुने तटस्थ भोगाते, पुनश्च या भूतळी निरुते, मनुष्य जन्माते शील, दृढ धन्वा नामे विख्यात जगती, राजा होशील चक्रवर्ती, बलवाहन धन संपत्ती, अपार ते वाढेल, इंद्रपदाहुनी अधिक, ऐश्वर्य वाढेल सकळिक, आयुत वर्षपर्यंत सुरेख, राज्य सुख भोगशील, हीच गौतमी तव पत्नी, तेथेही होईल तुझी राणी, गुणसुंदरी नामे भुवनी, महासती प्रसिद्ध, राजनीती माझी निपुण, ऐसे होतील चारनंदन, तैसेचे एक कन्यारत्न, सुशील सुंदर होईल, सुरासुरांसी दुर्लभ ती, ऐसे भोग भोगुनी निरुती, कृतकृत्य मी असे जगती, ऐसे चित्ती मानिशील, संसारीचे विषय दारुण, तया माझी होनी निमग्न, भवतारक हरीचे स्मरण, तुझ नाहीसे होईल, तेव्हा तुझा हा शुकदेव सूत, करी होनिया मनात, वट वृक्षी वैसोनी यथार्थ, बोध करील तुझ लागी, वैराग्योत्पादक श्लोक, वारंवार म्हणेल एक, तो ऐकोनिया तू शाशंक, होऊनी गृहा जाशील, मग विषय सुखाशी त्यागुनी, चिंतार्णवी होशील निमग्न, तेव्हा तेथे वाल्मिकी येऊन, तुझ लागुनी बोधिल, तेने सर्व संदेह जाऊनी, आपल्या पत्नीसह तुझनी, अच्युत कैवल्य पदाला कोणी जाशील जान, निश्चये ऐसे बोलत भगवान, तव अग्निपरिदय दीप्यमान, अवचित उठला द्विजनंदन, श्री हरिचरण वंदिले, तया पाहुनी माता पितरे, आनंद पावली एकसरे, हर्षाश्रू ढाळीत प्रेम भरे, पुत्र लागी अलिंगती, सकळ ही देव आनंदले, पुष्पवृष्टी बहुवर्षले, तव माता पित्यांची पावले, शुकदेवे वंदिली, द्विजसुतासी विलोकून, गरुडही आनंदला तत्क्षण, अतिचकित झाला ब्राह्मण, श्री हरिचरण वंदिले, आणि जोडून या करद्वयासी, सुदेव मनेगा ऋषिकेशी, मम हृदयस्थ संशयसी, दूर करी सत्वर, 4 सहस्र वर्षे सतत, मी दुष्कर तपतपिले बहुत, तै तू प्रत्यक्ष येऊन तेथ, निष्ठुर वचन कथिले जे, की वत्सा तुझ प्रारब्धी पाही,
पुत्र सुख नाहीच कदाही, ते तव वाक्य सर्वथाही, अन्यथा कैसे जाहले. आणि हा माझा मृतनंदन कैसा उठला जिवंत होऊन, याचे असे काय कारण, ते मज लागून सांग देवा. एवं सुदेवे श्रीहरिसी प्रश्निले बहुविनयेसी, ऐसे वाल्मिकी दृढ धन्व्यासी कथन करिता जाहला. इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदीय पद्माधार. सज्जन श्रुतैकोत चतुर अष्टमध्याय गोडहा. इति अष्टमध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.